संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. समर्थ या ठिकाणी सांगतात, वास्तविक जग सोडून जाण्याची किंवा प्रपंच सोडून देण्याची किंवा कुटुंब सोडून देण्याची, प्रपंचाचा त्याग करण्याची अजिबात सुद्धा आवश्यकता नाही. फक्त त्या प्रपंचाची आसक्ती मात्र आमच्या अंतःकरणातनं निघून गेली पाहिजे आणि अखंड आम्ही त्या ठिकाणी त्या प्रपंचात राहूनच विचार करता आला पाहिजे. विचार हे फार मोठे एक साधन संतांनी आम्हाला दिलेलं आहे. विचारांचे पूल आपल्याला बांधता आले पाहिजेत. स्पर्श करत असतो, जे जे काही आम्हाला त्या ठिकाणी स्पर्शाच्या माध्यमातून कळतं आहे, चवीच्या माध्यमातून कळतं आहे किंवा ऐकण्याच्या माध्यमातून कळतं आहे अथवा पाहण्याच्या माध्यमातून कळतं आहे, या सगळ्या यांना किंवा गंध सुद्धा आम्हाला कळतो, दुर्गंध आहे का सुगंध आहे. आता हे सगळं जे काही आम्हाला कळतं आहे ते त्या ठिकाणी दृश्य असं म्हटलेलं आहे. दृश्यादृश्य विवेक असा एक ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये दृग्दृश्य विवेक आणि त्या दृग्दृश्य विवेक या ग्रंथामध्ये सुद्धा हाच विचार, जो समर्थ विचार आम्हाला दृश्य निरसनामध्ये सांगतात, तोच विचार दृग्दृश्य विवेक नावाच्या ग्रंथामध्ये आम्हाला ग्रंथकारांनी सांगितलेला आहे. आणि सातत्याने तुमचं आमचं लक्ष जे काही आहे, तुमचं आमचं लक्ष अत्यंत बाह्यता असलेल्या देहादी जगतावर सातत्याने आम्ही लक्ष केंद्रित करत असतो आणि संत मात्र आम्हाला देहादी जगतावर लक्ष केंद्रित न करता देहादी जगताच्या आत दडलेला, अधिष्ठान रूपाने दडलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याकडे लक्ष केंद्रित करा असं आम्हाला सांगतात. आणि त्या दृष्टिकोनातून मागच्या समासामध्ये दृश्य निरसन, दृश्याचं निरसन कशा पद्धतीने करायचं किंवा दृश्य जे आहे ते तात्कालिक आहे, तेवढ्यापुरतं आहे, ते सत्य नाही, त्या ठिकाणी मिथ्या आहे, हे वारंवार समर्थ सांगायला कंटाळत नाही. आणि त्या ठिकाणी त्यांना यातनं एकच वारंवार सांगून आम्हाला एकच समजावून सांगतात, सद्गुरु माऊली जे काही आहे ते त्यांना आमची काळजी आहे, आमच्या विषयीची तळमळ आहे की आम्ही अजून सुद्धा त्या अदृश्य असलेल्या आतच दडलेल्या त्या परमात्म्याला का म्हणून शोधत नाही आणि त्याकडे आमचं लक्ष का म्हणून जात नाही, असं त्या माऊलीला आम्हाला आमच्या बद्दल वाटतं, कळवळा वाटतो. आणि तो कळवळा त्या ठिकाणी अंतःकरणात इतका त्यांच्या दाटून येतो की पुन्हा पुन्हा ते द्विरुक्ती करून सांगायला अजिबात सुद्धा कंटाळत नाही. या संपूर्ण देव शोधन या दशकामध्ये जे काही समास आहेत, त्या सगळ्या समासांमध्ये वारंवार दृश्याला बाजूला सारायचं आहे. आणि दृश्य म्हणजे केवळ आपण जे पाहतो तेवढंच नव्हे, तर जे जे आम्ही ऐकतो, जे जे आम्ही चाखतो, जे जे आम्ही स्पर्श करून जाणवतं आम्हाला किंवा गंधाने आम्हाला कळतं, अर्थातच मन बुद्धीच्याही पलीकडे असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याकडे आमचं लक्ष समर्थ केंद्रित करतात. आणि ते म्हणतात की तू दुसरं तिसरं बघूच नका, दुसरं तिसरं ऐकूच नका, सातत्याने त्या ठिकाणी जे जे काही तुम्हाला अशा पद्धतीने दृश्य म्हणून तुमच्या समोर येत आहे ते सगळं मिथ्या आहे हा वारंवार विचार करा. आणि या मिथ्या जगताच्या पाठीमागे अधिष्ठान रूपाने असलेलं जे तत्व आहे त्या तत्वाकडे अंगुली निर्देश जो काही आहे तो अंगुली निर्देश समर्थ वारंवार करतात. आणि या समासामध्ये सुद्धा जसं मागच्या वेळेस दृश्य जगताचं निरसन करायचं, अगदी त्याचप्रमाणे पुन्हा आता इथे सांगतायत की दृश्य जे काही आहे ते सगळं आसार आहे आणि त्याच्या पाठीमागे असलेलं अधिष्ठान रूपाने अव्यक्त नावाचं जे तत्व आहे, निर्गुण निराकार नावाचं जे तत्व आहे ते मात्र सार आहे. आणि म्हणून सार असाराचा विवेक सातत्याने संतांच्या सहवासात आमचा जागृत राहतो. आणि म्हणून आम्ही दासबोध का वाचतोय, का समजावून घेतो आहे, तर आमचा अखंड हा विवेक जो सार असाराचा विवेक जो काही आहे तो अखंड जागृत राहावा आणि जागृत राहून असार आम्हाला बाजूला सारता यावं आणि सार जे काही आहे त्याला आम्हाला पकडून ठेवता आलं पाहिजे. आणि पकडून ठेवायचं याचा अर्थ त्याच्यावर आमचं लक्ष केंद्रित करायचं. आमच्या निधिध्यासनाचा विषय अशा पद्धतीने
तो अव्यक्त असलेला परमात्मा, निर्गुण निराकार असलेला परमात्मा, तो आमचं काय आहे तर तो आमचा निधिध्यासनाचा विषय आहे. आणि त्याविषयीचं निधिध्यासन किंवा ज्याला भक्तिशास्त्रामध्ये अनुसंधान म्हणतात, की अखंड अनुसंधान आमचं कुठे पाहिजे, तर अखंड अनुसंधान आमचं जे आहे ते साररूप असलेल्या परमात्म तत्वाकडे पाहिजे. या समासामध्ये सुद्धा समर्थांनी सार काय आणि असार काय, आता वास्तविक पाहता याच्या आधी सुद्धा बऱ्याचशा समासामध्ये हा विषय येऊन गेलेला आहे, पण तरी सुद्धा मग पूर्णपणे हा जोपर्यंत आमच्या अंतःकरणात बिंबत नाही तोपर्यंत समर्थ आमची काय सोडत नाहीत म्हणूया, तर पाठ सोडत नाहीत. ते सातत्याने आम्हाला सांगतायत की असार जे आहे ना बाबर आहे ते मिथ्या आहे, ते तात्कालिक आहे, ते तेवढ्या पुरतं आहे, त्यातनं तुला आनंद मिळतो आहे, वास्तविक पाहता तो खरा आनंद नाही. त्यातनं मिळणारं जे काही सुख आहे ते सुख सुद्धा तात्कालिक आहे, ते विषयावर अवलंबून आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने विषयावर अवलंबून असणारं जे सुख आहे ते कसं असतं तर ते तेवढ्या पुरतं असतं. पण जे निर्विषय असणारं सुख किंवा ज्याला निर्विषय आनंद ज्याला म्हणतात, की तो निर्विषय आनंद आम्हाला शोधता आला पाहिजे, त्यालाच सार असं म्हणतात. आणि म्हणून आता समर्थ पुन्हा या समासामध्ये सार आणि असाराचा विचार तुमच्या आमच्या समोर मांडताहेत. आणि तो मांडत असताना समर्थ पहिल्या ओळीमध्ये म्हणतात, गुप्त आहे उदंड धन, काय जाणती सेवक जन, तयासा आहे ते ज्ञान बाह्यत्काराचे. कल्पना करा, समर्थांनी हा जो काही दृष्टांत या पहिल्या 2 ओव्यांमध्ये जो दृष्टांत समर्थ या ठिकाणी देत आहेत, तर तो दृष्टांत अशा प्रकारचा आहे की अत्यंत गडगंज श्रीमंत असलेली एखादी व्यक्ती असते, की जे त्या श्रीमंतीच्या त्यांचे मोठमोठाले वाडे असतात, चौसोपी वाडे असतात, आणि त्या वाड्याच्या तळघरामध्ये पूर्वीच्या काळी काही बँका वगैरे नव्हत्या. आणि म्हणून मग आता हे धन जे काही आपल्याकडे धन आहे ते धन कुठे साठवून ठेवायचं, तर पूर्वीच्या काळी असे श्रीमंत लोक होते आणि ते श्रीमंत लोक आपल्या तळघरामध्ये त्या ठिकाणी किंवा भिंतीमध्ये ज्या उभ्या भिंती असतात त्या उभ्या भिंतींमध्ये वगैरे सुद्धा किंवा तळघरामध्ये सुद्धा ते काय करायचे तर धन साठवून ठेवायचे. व बाह्यतः घरात वावरणारे जे लोक किंवा इतर जे काही नातेवाईक असायचे त्यांना वरवर असणारं त्या श्रीमंताचं घर दिसायचं. बापरे, केवढा मोठा चौसोपी वाडा आहे, केवढा मोठा यांच्याकडे काय आहे तर केवढा मोठा यांचा बंगला आहे, शेतीवाडी आहे, नोकर चाकर आहेत, अमुक आहे तमुक आहे, सगळं काही ते बाह्यतः असलेलं ते सगळं त्यांना दिसायचं. पण खरी त्यांची संपत्ती जी असायची ती संपत्ती मात्र तळघरामध्ये त्यांनी काय केलेली असायची तर त्या ठिकाणी ठेवलेली असायची. आणि त्यामुळे घरातल्या नातेवाईकांना काय, इतर व्यक्तींना सुद्धा काय, फक्त ज्या मोजक्या व्यक्ती असायच्या त्यांनाच, घरातल्या मुख्य व्यक्ती ज्या काही आहेत त्यांनाच त्या ठिकाणी त्या तळघरात ठेवलेल्या संपत्तीचं ज्ञान असायचं. पण बाकीचे जे काही असायचंय ते सगळेजण वरवरचं त्यांचं सगळं काही बघायचे आणि वरवरचं बघून पण त्या नोकर चाकरांना किंवा त्या नातेवाईकांना सुद्धा इतर लोकांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना आत काही असं खूप मोठी सोनं नाणं मोहरा अमुक टमुक दडलेला आहे हे मात्र याचं ज्ञान नसायचं. आणि म्हणून समर्थ दुसऱ्या ओळीमध्ये ते स्पष्टपणे सांगतात की गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसते पदार्थ, शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे. ते म्हणतात की अत्यंत मौल्यवान संपत्ती गुप्त ठेवल्या जात होती. तो अर्थ, तो पैसा अडका किंवा काय सोनं नाणं जे काही आहे ते गुप्त ठेवल्या जात होतं आणि प्रगट मात्र बाह्यतः असलेले पदार्थ दिसत असायचे. गाडी बंगले दिसत असतील, काय नोकर चाकर दिसत असतील, बाह्यतः असलेली जी काही श्रीमंती आहे ती बाह्यतः असलेली श्रीमंती दिसत असेल, नाही असं नाही, पण शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी वसे. पण त्या ठिकाणी जे शहाणे लोक असतात ते मात्र त्या खऱ्या संपत्तीला, त्या ठिकाणी जी मतलबाची गोष्ट दडवून ठेवलेली असते ती मात्र तिला ते ओळखतात. आणि म्हणून इथे समर्थ म्हणताहेत की वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने तैसे दृश्य हे माईक पाहत असती सकळ लोक, परी जयास ठाऊका विवेक तदनंतरच जाणती.
ते म्हणतात की हे संपूर्ण दृश्य जे काही आहे, जे जे आम्हाला वर दिसत आहे, वरवर दिसत आहे, ते संपूर्ण वरवर दिसलेलं हे जे जग, देहादी जगत, ज्याला शास्त्र असं म्हणतं की देह सुद्धा काय आहे, माईक आहे. आणि माईक कशाला म्हणायचं, तर ज्याला ज्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि कालांतराने ज्याचा नाश होतो, त्याला त्याला सगळ्याला काय म्हणतात, तर माईक असं म्हणतात. अर्थात आमच्या देहाला सुद्धा केव्हा तरी उत्पन्न झालेला असतो, काही काळ टिकतो, कालांतराने तो निश्चितपणे नाहीसा होतो. त्याचप्रमाणे या जगताचं सुद्धा आहे. जगतातली प्रत्येक घटक जो काही आहे, तो प्रत्येक घटक आज आम्हाला दिसतो आहे, केव्हा तरी तो उत्पन्न झालेला आहे, काही काळ तो टिकणार आहे. आणि कालांतराने हे जग सुद्धा, युग जसजसे बदलत जातात, तर हे जग सुद्धा काय होणार आहे, एक दिवस पूर्णपणे नाहीसं होणार आहे. आणि म्हणून हे जग सुद्धा, म्हणजे देह तर आहेच आहे, पण देहाबरोबर असलेलं हे ज्या जगामध्ये तो देह राहतोय, ते जग सुद्धा, ते विश्व सुद्धा कसं आहे, तर ते माईक आहे. आणि त्यामुळे पाहत असती सकळ लोक, साधारणतः सर्वसामान्य लोकांना अशा पद्धतीने या वरवर असलेल्या गोष्टींचं ज्ञान असतं. परिजयास ठाऊका विवेक तदनंतर जाणती. पण ते म्हणतात ज्यांच्या अंतःकरणात विवेक जागृत झालेला आहे, ते केवळ वरवर असलेल्या अशा या पदार्थांकडे पाहत नाही, या देहादी जगताकडे पाहत नाही, तर ते कुठे पाहतात, तर त्याचं अधिष्ठान नेमकं कुठे आहे हे त्यांना काय, ते विवेकी माणसं हे तदनंतर जाणती. त्याच्या नंतर याचा अर्थ त्याच्या मागे असलेलं जे तत्व आहे, त्या तत्वाला ते ओळखतात. अर्थातच त्याच्या मागे जर तत्व जर कोणतं असेल, तर आपण मागे दृश्य निरशनाच्या समासात कदाचित सीमाताईंनी तो विषय घेतलेलाही असेल, की हे संपूर्ण दृश्य जे काही दिसतंय आम्हाला, नामरूपाने भरलेलं हे जग जे काही दिसत आहे, ते कसं आहे, तर ते माईक आहे. दुसरं त्या ठिकाणी म्हणजे ते अस्ति, भाती आणि प्रिय. आता त्याला नावरूप, ज्याला ज्याला नावरूप आहे, ते ते सगळं माईक आहे, ते या जगतामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी ते आम्हाला जे काही दिसत आहे किंवा त्याचं अस्तित्व जे काही आम्हाला जाणवत आहे, तर त्याच्या पाठीमागे काय आहे, तर त्याच्या पाठीमागे अस्ति, भाती आणि प्रिय हे ईश्वरी सत्तेतले तीन ज्याला घटक म्हणता येईल, आता आपण म्हणूया ज्याला घटक, की ईश्वरी सत्तेतले हे तीन घटक, हे जे जे काही जगत आम्हाला दिसतं, की जे नामरूपाला आलेलं असतं, प्रत्येकाला काहीतरी रूप आहे आणि प्रत्येकाला काहीतरी नाम आहे. आता या नामरूपाच्या हे नामरूप जे काही आहे, ते माईक जगामध्ये आहे. पण त्याच्या पाठीमागे काय आहे, म्हणजे त्याच्या आधीचं तत्व जर कोणतं असेल, तर ते म्हणजे अस्ति, भाती आणि प्रिय, ईश्वरी सत्तेतले हे तीन घटक, की ते काय आम्हाला प्रत्येक घटक आहे म्हणून सुद्धा कळतोय, की प्रत्येक घटकाला काही काळ का होईना अस्तित्व हे आहेच. हे ग्रंथ आहे, चष्म्याचं घर आहे, टेबल आहे, तांब्या पेला आहे, मोबाईल आहे, अशा पद्धतीने प्रत्येक याला नाम पण आहे आणि रूप पण आहे. आणि आहे आहे अशा पद्धतीने त्याला अस्तित्व त्याचं आम्हाला काय होतं, तर ते अस्तित्व आमच्या लक्षात येतं. म्हणजे अस्ति रूपाने प्रत्येक घटक आहे. आणि त्या प्रत्येक घटकामध्ये दुसरा एक त्याचं त्या ठिकाणी सांगितलं भाती, म्हणजे मी या मोबाईलला ओळखते, हा कोणत्या कंपनीचा आहे, हा किती रुपयाचा आहे, हा किती जुना झालेला आहे, तर आता हा खराब होत चाललेला आहे का, म्हणजे सगळं या विषयीचं, मोबाईल विषयीचं ज्ञान या पुस्तकात मध्ये सुद्धा, हे पुस्तक मला किती उपयुक्त आहे, या ठिकाणी हा ग्रंथ मला किती उपयुक्त आहे, म्हणजे या ग्रंथाचं ज्ञान, त्याचबरोबर या मोबाईलचं ज्ञान किंवा लोटी पेल्याचं ज्ञान, हे सगळं मला काय, तर याचं ज्ञान मला होत आहे. आणि मग या प्रत्येक गोष्टी म्हणजेच मग काय, तर त्याच्या पाठीमागे भाती नावाचं तत्व आहे. आणि त्या भाती नावाच्या तत्वाबरोबरच आणखीन एक तत्व त्याच्यामध्ये आहे, आणि ते म्हणजे आणखीन एक घटक आहे, आणि तो म्हणजे अस्ति, भाती आणि प्रिय. आणि प्रिय म्हणजे मला एखादी वस्तू काय असून प्रिय असते, आणि एखादी वस्तू मात्र मला नसून प्रिय असते. अर्थात असूनही प्रियच असते आणि नसून सुद्धा काय आहे, तर प्रियच असते.
मला रोजचा पेपर जो काही येतो तो पेपर मला काय असतो तर मला असून प्रिय असतो. पण मग महिन्याभराची रद्दी जर का साठवल्या गेली असेल तर केव्हा एकदा ती रद्दी मी विकून टाकते. म्हणजे आता तीच रद्दी महिन्याभराचं जमलेले पेपर ती मला आता काय वाटायला लागते तर आता मला ती नकोशी वाटायला लागते. ती मी त्या ठिकाणी की आता ही एकदा विकली गेली पाहिजे म्हणजे बरं. म्हणजे त्या ठिकाणी ती मला कशी होते कालांतराने म्हणजे रोजचा पेपर मला असून प्रिय असतो तर तोच पेपर जेव्हा महिनाभराचा साठवला जातो तेव्हा तो मात्र ती रद्दी होते आणि ती रद्दी मला मग आता नसून प्रिय असते. म्हणजे मी त्याला एकदा केव्हाची एकदा ती विकून टाकते किंवा काय ती घरातनं बाहेर काढते. अशा पद्धतीने मला ती नसून प्रिय आहे. म्हणजे एखादा पदार्थ मला असून प्रिय असतो, एखादा पदार्थ मला नसून प्रिय असतो. पण दोन्ही बाबतीत प्रियत्व जे काही आहे ते प्रियत्व मात्र काय असतं तर सरसकट हे सगळ्या घटकांच्या संदर्भात असतं. आता असं जे अस्ति भाती प्रिय जे आहे ते ईश्वरी सत्तेतलं आहे आणि त्याच्या पाठीमागे आणखीन जर का कोणतं तत्व असेल तर शास्त्रकार असं सांगतात की त्याच्या पाठीमागे अस्तीच्या मागे सत आहे, भातीच्या पाठीमागे चित आहे आणि त्याचबरोबर त्या प्रियच्या पाठीमागे आनंद रूप नावाचं तत्व आहे. म्हणजेच प्रत्येक हा जो काही घटक मला दिसतो, मला अनुभवायला येतो, मला त्याचं ज्ञान होतं, मला तो असून किंवा नसून प्रिय असतो, त्याच्याही पाठीमागे अशा पद्धतीने सत, चित आणि आनंद हे काय तर हे 3 घटक असतात. आणि म्हणूनच हे जे काही सच्चित आनंद जे काही आहे त्याच्यामुळेच मला अस्ति भाती प्रिय हे ईश्वरी सत्तेतले हे काय येतात तर अनुभवायला येतात आणि तेच मला जगतामध्ये असलेल्या नामरूपांनी मला त्याचा काय येतो तर अनुभव येतो. पण अशा पद्धतीने त्याच्या मागे मागे गेलं. अर्थातच आपण जे काही पाहतो आहे ते काय आहे, जयास ठाऊका विवेक ते तदनंतरच जाणती. अर्थात ज्यांच्या अंतःकरणात अशा पद्धतीने मुळाकडे जाण्याचा विवेक जागृत झालेला असतो किंवा जे मुळाकडे सातत्याने जाऊ इच्छितात, असं जे मुळाकडे जाऊ इच्छिणारे जे आहेत तर ते अशा पद्धतीने संतांच्या सहवासात, सद्गुरूंच्या सहवासात राहून त्यांच्या अंतःकरणातला विवेक जागृत होतो आणि तो विवेक जागृत होऊन ते त्यांचं लक्ष कशाकडे केंद्रित करतात तर निर्गुण निराकार असलेल्या त्या तत्वाकडे. अर्थातच ब्रह्म नावाचं जे तत्व आहे ते ब्रह्म नावाचं तत्व हे अस्ति भाती प्रियच्याही पलीकडे आहे आणि म्हणून ते कसं आहे तर सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप आहे आणि ते आनंद रूप असलेलं तत्व, सद्रूप असलेलं तत्व, चिद्रूप असलेलं तत्व आपण देहाच्या संदर्भातही जर का विचार केला तर अशा पद्धतीने या देहाच्या आत आत या 4ही देहांचा जेव्हा निराश करायला लागतो, दृश्य निरसन आपण मागच्या वेळेस ऐकलं आहे आणि त्यामुळे मग आपल्या देहाचा सुद्धा काय करायचं आहे, कारण हे देहा सुद्धा काय आहे, हे एक दृश्य आहे आणि या दृश्याचा सुद्धा निराश आपल्याला करायचा आहे. मग निराश करायचा याचा अर्थ आत 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 शोधत जायचं आहे. स्थूल देहाला बाजूला करायचं, सूक्ष्म देहाला बाजूला करायचं, अज्ञानरूप असलेल्या कारण देहाला बाजूला करायचं आणि ज्ञानरूप असलेला त्या ठिकाणी आत्मतत्व जे काही आहे त्या आत्मतत्वाला तो मीच आहे अशा पद्धतीने त्याचा अनुभव घ्यायचा. अर्थात तो अनुभव सुद्धा त्या ठिकाणी काय आहे तो जोपर्यंत दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय होत नाही तोपर्यंत, म्हणजेच त्याला सहजता येत नाही तोपर्यंत तो देह सुद्धा कसा म्हटला जातो, म्हणजे महाकारण देह सुद्धा त्या ठिकाणी काय तर मिथ्याच तोपर्यंत म्हटला जातो जोपर्यंत माझ्या अंतःकरणात निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले असं होत नाही. 20व्या दशकामध्ये समर्थांची ओवी आहे ना, ते निर्गुण ब्रह्म, निराकार असलेलं ब्रह्म अंतरी बिंबले असं समर्थ स्वतःचा अनुभव सांगताहेत. अगदी त्याचप्रमाणे जोपर्यंत आमच्या अंतःकरणात मी निर्गुण निराकार असलेलं ब्रह्मतत्व आहे हा विचार माझ्या अंतःकरणात संपूर्णपणे
सहजगत्या जोपर्यंत बिंबत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने चारही देहांचा निराश आम्हाला वारंवार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की अशा पद्धतीने दिसणारा हा देह आणि या देहाच्या आत 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 असणारं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला आम्हाला शोधून काढायचं आहे. आणि त्या ठिकाणी ते शोधून काढण्यासाठी वरवर असलेल्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला निराश करायचा आहे. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की परिजयास ठाऊका विवेक ते तदनंतर जाणती. ज्यांच्या अंतःकरणात अशा पद्धतीचा काय झालेला आहे, विवेक अंतःकरणात जागृत झालेला आहे, ते मात्र या दृश्य असलेल्या जगताला ओळखतात. ते माईक आहे हे त्यांच्या अंतःकरणात पूर्णपणे ठसलेलं असतं. आणि आत अदृश्य किंवा अव्यक्त असलेलं निर्गुण निराकार नावाचं जे तत्व आहे ते तत्व फक्त आत्मा नावाचं तत्व आहे. आणि या दृष्टिकोनातून हा सगळा विचार समर्थ आम्हाला समजावून सांगतात. आणि त्यासाठी त्यांनी काय दिलेले आहेत आपल्याला अनेक ठिकाणी आता पुन्हा प्रमाण देतात किंवा काय तर दृष्टांत देतात. ते म्हणतात की द्रव्य ठेवून जळ सोडिले लोक म्हणती सरोवर भरले. अगदी जसं भिंतीतल्या तळापाशी काय असतं तर संपत्ती दडवून ठेवलेली असते. अगदी त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये अशा पद्धतीचं की सोन्याच्या लगडी ज्या काही आहेत त्या तळाशी साचवून ठेवलेल्या असायच्या, दडवून ठेवलेल्या असायच्या. आणि वरून मात्र तलावाचा देखावा निर्माण केलेला असायचा. वरून दिसताना आम्हाला तो तलाव दिसतोय. बहुतांशी पूर्वीच्या काळी अशा पद्धत होती. आणि म्हणून वरून वरवर दिसताना आम्हाला तलाव दिसतोय. तलाव त्या ठिकाणी तलावाचं दृश्य दिसत आहे. पण तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनासी. पण तो तलाव तयार केला. पण सामान्य लोक त्या तलावाकडे तलाव म्हणून पाहतात. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने काय असतो तर विवेक जागृत झालेला असतो त्याला मात्र त्या तलावाचं रहस्य जे काही आहे त्या तलावाचं रहस्य त्या ठिकाणी तो ज्ञानी पुरुष जाणतो. अर्थात या तलावामध्ये नेमकं तळघरामध्ये काय आहे दडलेलं, संपत्ती कशी दडलेली आहे हे त्या ठिकाणी ते ज्ञानी पुरुष ओळखतात. आणि म्हणूनच या ठिकाणी हा विचार स्पष्ट पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला सांगतात की त्याचप्रमाणे तैसे ज्ञाते ते समर्थ ते तोही ओळखला परमार्थ इतर ते करती स्वार्थ दृश्य पदार्थाचा. आता समर्थ पुन्हा या ठिकाणी सांगताहेत की अशा पद्धतीने विवेकी ब्रह्मवेत्ते जे असतात ते या दृश्य जगताचं रहस्य जे काही आहे ते जाणतात. आणि वरवर दिसणारा जो सर्प आहे त्या सर्पाचं अधिष्ठान मात्र दोरी आहे हे त्यांच्या लक्षात येतं. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या सर्पामुळे ते काय होत नाहीत ते भयभीत होत नाहीत. अर्थात तो सर्प खोटा आहे आणि तो दोरीवर भासणारा सर्प आहे, त्याचं अधिष्ठान दोरी आहे हे ते ज्ञानी लोक ओळखतात. आणि म्हणून याच दृष्टिकोनातून पण सामान्य माणसं जे असतात ती सामान्य माणसं वरवर असलेल्या या दृश्य जगातील वस्तूंचा संग्रह करून त्याचंच ममत्व जे काही आहे ते ममत्व अंतःकरणामध्ये ठेवतात. तुम्ही आम्ही सातत्याने काय सांभाळत राहतो हो की सतत आम्हाला वरवर दिसणार सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सांभाळण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करत असतो. सगळं आमचं लक्ष जे काही आहे वरवर दिसणाऱ्या या सगळ्या गोष्टींकडे आहे. पण वास्तविक पाहता तुकाराम महाराजांसारखे संत म्हणू शकतात की सोने चांदी आम्हा मृत्तिके समान. ज्यावेळेस तुकाराम महाराजांना नजराणा शिवाजी महाराजांनी दिला होता त्यावेळेस मात्र तो नजराणा त्यांनी त्या नजराण्याकडे सोनं चांदी म्हणून न पाहता त्याच्याकडे केवळ ही काय आहे ही एक प्रकारे मातीच आहे. शेवटी याचंही पण काय होणार आहे हे मातीतच हे सगळं काही जाणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते नजराणा सहज अगदी सहजगत्या ते काय करू शकतात तर ते परत पाठवू शकतात. त्याचा अव्हेर ते करतात. आणि पण कारण त्यांना काय माहिती असतं की वास्तविक पाहता हे सोनं चांदी सुद्धा काय आहे तर मृत्तिके समानच आहे.
पण तुम्ही आम्ही काय किती जपून ठेवतो सगळ्या गोष्टी, कारण आम्हाला ते अत्यंत मौल्यवान वाटतं आणि तेच आम्हाला जीवनाचं सार्थक आहे असं वाटतं. आणि त्यामुळे ते काय, जसं ती लहान पोरं, अतिशय लहान पोरं जी असतात त्यांना चिटोऱ्यांमध्ये काय मिळतो, आनंद मिळतो. काचेचे तुकडे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे, काय किंवा गुळगुळीत असलेले बारीक सारीक गोटे. आता हे सगळी लहान मुलं जी काही असतात, लहान मुलं मुली, हे सगळं काय तर अत्यंत कौतुकाने ते सांभाळत असतात. वेगवेगळ्या काचेच्या फुटलेल्या बांगड्या, त्याचे तुकडे, ते सुद्धा ते सांभाळण्याचं काम करतात. किंवा रंगीत कागदाचे जे चिटोरे असतात ते सुद्धा ते माझा माझा म्हणून त्याच्यासाठी ते भांडतात. आणि आम्ही सुद्धा अशाच पद्धतीने जे नाशिवंत, फक्त आता आमच्या कागदाच्या नोटा बदललेल्या आहेत आणि त्या कागदाच्या नोटा सुद्धा आम्ही आमच्या करून आम्ही काय करायला लागलेलो आहोत. अर्थात म्हणजे तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने वास्तविक पाहता लहान मुलं जसं जमवतात तसं आमच्या काय झाल्या, आता वस्तू बदलल्या पण अजून आम्ही त्याला चिटकूनच राहिलेलो आहोत. अजून आम्हाला त्याचं महत्व त्या ठिकाणी व्यावहारिक दृष्ट्या त्याचं महत्व आहे, नाही असं नाही, परंतु त्या ठिकाणी संत मंडळी जी काही आहेत ती मात्र त्याला मृत्तिके समान अशा पद्धतीने समजतात आणि आम्ही मात्र त्याला अजूनही त्यांच्यावरचं ममत्व जे काही आहे ते मात्र आम्ही धरून बसलेलो असतो. आणि मग त्याचमुळे आमचं सगळं अंतःकरण जे काही आहे ते अंतःकरण त्या सगळ्या वस्तूंवर, पदार्थांवरती चिटकून राहिलेलं असतं आणि तिथून लवकरात लवकर ते निघत नाही. जोपर्यंत त्याच्यातलं मिथ्यत्व, नाशिवंतपणा आम्हाला कळत नाही पूर्णपणे. सांभाळायचं आहे तेवढ्या पुरतं ते सांभाळायचं आहे, पण त्या ठिकाणी त्याचं मिथ्यत्व लक्षात घेऊन ते सांभाळता आलं तर त्याचं दुःख नाही. पण जर का त्याला सत्यत्व प्रदान केलं आणि सत्यत्व प्रदान करून आम्ही ते सांभाळण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याच्यामध्ये दुःखाशिवाय दुसरं तिसरं आमच्या वाट्याला काहीही येणार नाही. आणि अशा पद्धतीने समर्थांनी इथे सांगितलंय की ज्ञानी लोक जे असतात ते ज्ञानी लोक कशा पद्धतीने त्या ठिकाणी या सगळ्या दृश्य पदार्थाला काय समजतात तर मिथ्या अशा पद्धतीने समजतात आणि म्हणून त्यांच्या अंतःकरणात या कुठल्याच गोष्टीविषयीचं ममत्व, आसक्ती जी काही आहे ती अंतःकरणात यत्किंचित सुद्धा राहिलेली नसते. पुढे त्या ठिकाणी समर्थ म्हणतात की काबाडी वाहती काबाड, श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड, हे जयाचे तयास गोड कर्मयोगे. व्यवहारामध्ये सुद्धा काबाड कष्ट करणारे जे लोक असतात ते केवळ कष्टच करत राहतात, पण भाग्यवंत जे असतात ते भाग्यवंत मात्र मौल्यवान रत्ने जी काही आहे ती मौल्यवान रत्ने ती त्या ठिकाणी धारण करून त्याचा, आता ही मौल्यवान रत्ने त्यांच्याजवळ कोणती असतात हो, तर ती मौल्यवान रत्ने तुमच्या आमच्या अंतःकरणातच दडलेली आहेत. आणि ती मौल्यवान रत्न म्हणजे शांती, आनंद, निर्भयता, समाधान, तृप्ती, ही जी काही आहेत ही खरी रत्न आहेत. आणि ही खरी मौल्यवान असलेली रत्न त्यांनी अंतःकरणातच काय केलेली असतात तर अंतःकरणातली ओळखलेली असतात. आणि त्यामुळे त्यांच्याजवळ कोणती रत्न आहेत तर अशा प्रकारची त्यांची कधीही समाधान काय होत नाही तर विचलित होत नाही. कधीही आनंद जो काही आहे तो डळमळीत होत नाही किंवा आनंद कोणत्याही गोष्टीवर ते अवलंबून ठेवत नाही. आणि अशा पद्धतीने श्रेष्ठ भोगी ती रत्ने जाड, रत्ने म्हणजे कोणती रत्न म्हणायची आहे त्यांना इथे तर ही जी काही शांती, आनंद, तृप्ती, समाधान, निर्भयता, ही जी काही रत्न त्यांच्या अंतःकरणात आहे ही रत्न ती सातत्याने काय तर भोगत असतात. आणि हे जयाचे तयास गोड कर्मयोगे, अर्थातच अशा पद्धतीने मग पूर्वकर्मानुसार अर्थात ज्ञानी जे काही आहेत या अशा प्रकारचे हे सगळे रत्न सांभाळतात आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी काय तर त्याचा उपभोग त्या ठिकाणी ते घेतात. आणि मात्र ही सामान्य लोक जी काही असतात ती सामान्य लोक मात्र अशा पद्धतीने काबाड कष्ट करत करत बाह्यतः असलेल्याच गोष्टींना महत्व देऊन त्यालाच त्या ठिकाणी सांभाळण्याचा प्रयत्न जो काही आहे तो सांभाळण्याचा प्रयत्न करतात.
आणि अशा पद्धतीने अनेक विचार जे काही आहेत समर्थांनी या समासामध्ये सुद्धा म्हटलेलंच आहे की एक काष्ठ स्वार्थ करीती एक शुभा एक वाटिती तैसे नव्हे तर की नृपती सार भोगते. आता त्यांनी पुन्हा दुसरा दृष्टांत दिला. ते म्हणतात काही लोक जे आहेत ते लाकडाच्या मोळ्या बांधत बांधत किंवा गौऱ्या थापत थापतच त्यांचं सगळं काही आयुष्य जातं. पण राजे लोक जे असतात ते काहीच न करता सर्व तऱ्हेची काय करताहेत तर सुख जी काही आहेत ती उपभोगतात. आता इथे पुन्हा राजे म्हणजे काय तर परमार्थी तो राज्यधारी आणि परमार्थ नाही तो भिकारी, हे म्हणायचंय बरं का समर्थांना. की अशा पद्धतीने म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा राजे लोक कशा पद्धतीने वैभव उपभोगतात. पण हे राजे कोणते आहेत आध्यात्मिक दृष्ट्या असलेले राजे तर ते म्हणजे पारमार्थिक काय परमार्थ तो राज्यधारी पारमार्थी तो राज्यधारी आणि मग ते इतर जे काही आहेत ते मात्र काय म्हटलेले आहेत त्यांनी त्यांना भिकारी अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की म्हणून काही जण पंचपक्वान्न खातात तर काही लोक उकिरड्यावरती सातत्याने पडलेलं अन्न खाऊन दिवस कसे बसे आपले कंठीत असतात. अशा पद्धतीने सार सेवी जे सृष्टी आसार घेई जे वृथापृष्टी सारा आसाराची गोष्टी सज्ञान जाणती. इथे बुद्धीने श्रेष्ठ असलेले लोक जे काही आहेत ते मात्र सार वेचून घेतात आणि उरलेलं असार जे काही आहे ते मात्र आळशांच्या वाट्याला त्या ठिकाणी सातत्याने येत राहतं. आणि म्हणून नेमकं सार काय आणि असार काय याचा वारंवार विचार समर्थ आपल्याला या ठिकाणी देत आहेत. आणि ते अशा पद्धतीने मग आतच आपल्या आतच दडलेलं सार रूप असलेलं तत्व जे आहे ते म्हणजे आत्मा नावाचं तत्व किंवा ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे ते सार आहे आणि बाकीचं जे काही आहे ते असार आहे. माऊलींनी सुद्धा सार असाराच्या बाबतीमध्ये हरिपाठामध्ये आपल्याला म्हटलेलं दिसतं. त्रिगुण असार आणि निर्गुण ते सार सारासार विचार हरिपाठ. अर्थातच अशा पद्धतीने असार काय आहे तर जे त्रिगुणात्मक आहे कारण संपूर्ण जग त्रिगुणात्मक आहे आणि त्रिगुणात्मक असलेलं हे सगळं जग जे काही आहे ते असार आहे आणि त्याच्या पाठीमागे अधिष्ठान रूपाने जे तत्व आहे ते मात्र कसं आहे तर साररूप आहे. आणि म्हणून मग आम्हाला त्या काय करता आलं पाहिजे तर सार असलेल्या अशा या तत्वाशी झोंबता आलं पाहिजे. कारण माऊलींची पुन्हा एक या संदर्भातली ओवी अतिशय छान आहे. माऊली असं म्हणतात की दृढनिश्चय बुद्धिनिश्चय आत्मज्ञान बुद्धीचा निश्चय व्हावा लागतो आणि तो बुद्धी आधी सुरुवातीला तर आमचा बुद्धीचा निश्चय होत नाही की तो आत्मा आम्हाला दिसत नाही, ते ब्रह्म नावाचं तत्व आम्हाला अनुभवायला येत नाही. मग ते आहे की नाही इथपासून सुरुवातीला आमची तयारी असते. पण जसं जसं वारंवार अशा पद्धतीचे आम्ही ग्रंथ वाचतो, संत वाङ्मय वाचतो, त्यावेळेस हळूहळू आमच्या बुद्धीला पटायला लागतं की अरे नाही, आत्मा नावाचं तत्व आहे. काय भलेही मला ते कळलं नाही, भलेही मला ते दिसलं नाही, भलेही मला ते अनुभवायला आलेलं नाही, पण ज्या अर्थी संत सांगतायत, ज्या अर्थी ग्रंथ सांगतायत, सगळ्या संत एक मुखाने हेच सांगतायत की आत्मा नावाचं तत्व आहे, ब्रह्म नावाचं तत्व आहे. मग हळूहळू आमची बुद्धी ते स्वीकारायला लागते आणि स्वीकारायला लागून मग आत्मा नावाचं तत्व ब्रह्म नावाचं तत्व आहे इथपर्यंत आम्ही येतो. आणि मग हळूहळू का होईना पण मग त्याचा अनुभव घेण्यासाठी मग ते कुठे आहे काय आहे ते कशा पद्धतीने शोधायचं, मग त्याचं पुन्हा संतांनी किंवा सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ते शोधण्यासाठी कशा पद्धतीने या बाकीच्या बरोबर असलेल्या गोष्टींचा निराश कसा करायचा ते देखील आम्हाला सद्गुरू समजावून सांगतात. कारण त्यांना ते तत्व त्याला काय घातलेली असते ते तत्वरूपच होऊन गेलेले असतात, ते ब्रह्मरूपच होऊन गेलेले असतात, देहासकट ते ब्रह्म झालेले असतात. आणि त्यामुळे ते ठामपणे आम्हाला सांगू शकतात की अरे बाबा तुझ्याही मध्ये तेच तत्व दडलेलं आहे, तुझं खरं स्वरूप सुद्धा तेच आहे. आणि मात्र तू त्या ठिकाणी काय तर साधना कर, अभ्यास कर, वारंवार अभ्यास कर. आळसाने कुठलीही गोष्ट कधीही प्राप्त होऊ शकत नाही आणि म्हणून सातत्याने
हा ग्रंथांचा अभ्यास, सारासाराचा अभ्यास हा काय आहे तर हा आम्हाला संत सद्गुरू आम्हाला करायला सांगतात. आणि मग ते आम्हाला असं म्हणतात की खऱ्या अर्थाने तुझ्या जवळच ते दडलेलं आहे आणि तूच ते आहेस. आणि मग मात्र मग हळूहळू आमची खात्री व्हायला लागते, हळूहळू ते आमच्या अंतःकरणात बिंबायला लागतं. आणि मग ते माझ्या आतमध्येच आहे, ते मीच आहे, हे परोक्ष ज्ञान आम्हाला होऊन जातं. वारंवार ऐकल्याचा परिणाम म्हणून परोक्ष ज्ञान आम्ही आधी काय तर अशा पद्धतीने ते परोक्ष ज्ञान घट्ट व्हायला लागतं. आणि मग परोक्ष ज्ञानाचं रूपांतर मग अनुभवाच्या ज्ञानामध्ये म्हणजेच अपरोक्ष ज्ञानामध्ये होण्यासाठी वारंवार त्यासाठी ध्यानधारणा जी काही आहे ती ध्यानधारणा करावी लागते. सातत्याने तो विचार अंतःकरणात जोपासावा लागतो. आणि जसा जसा तो विचार आम्ही अंतःकरणात जोपासण्याचा प्रयत्न करतो, मग तसं तसं की ज्या अर्थी त्या ठिकाणी त्या अद्वैत मकरंद नावाचा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये सुद्धा खूप छान विचार काही पहिल्याच 2-3 ओव्यांमध्ये आणि श्लोकांमध्ये दिलेला आहे. ते म्हणतात की त्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने तो विचार मांडलेला आहे की मला अखंड आनंद हवा आहे, अखंड आनंद रूप आत्मा आहे आणि मलाही अखंड आनंद हवा आहे, निर्विषय असलेला आनंद तो मला हवा आहे. आणि तो निर्विषय आनंद हा नेमका कुठे आहे तर आत्माच हा निर्विषय आनंद रूपच आहे. मग ज्या अर्थी मला आनंद हवा आहे आणि त्या अर्थी म्हणजे तर्काने सुद्धा अशा पद्धतीने मग तो आणि मला हवा आहे आणि आत्मा आनंद रूप आहे असं शास्त्र सांगतं, त्या अर्थी तो आत्माच मी असलो पाहिजे असं तर्काने आम्हाला काय करता येऊ शकतं. तर्काने सुद्धा विचार करून आमच्या अंतःकरणात ते बिंबवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. किंबहुना ज्या अर्थी त्या ठिकाणी मला सातत्याने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नवे नवे जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये मी जागृत अवस्थेचंही मी काय काय केलं, कुणाशी काय काय बोलले, काय वगैरे वगैरे ते ज्ञान मला आहे. त्याचबरोबर सुषुप्ती अवस्थेमधलंही ज्ञान मला आहे. कारण काय की मी गाढ झोपले होते एवढं तर मला कळतच आहे आणि मला खूप छान वाटलं, हेही मला कळत आहे. म्हणजेच गाढ झोपेमध्ये सुद्धा ते ज्ञान आहेच. आणि ही सुषुप्ती किंवा स्वप्नावस्था जी काही आहे त्या स्वप्नावस्थेचंही ज्ञान मला होतं की मला चांगलं स्वप्न पडलं, मला वाईट स्वप्न पडलं. मग ज्या अर्थी या तीनही अवस्थांचं ज्ञान मला होत आहे आणि आत्मा आत्मा कसा आहे तर ज्ञानरूप आहे. मग त्या अर्थी मी स्वतः तो ज्ञानरूप आत्मा असली पाहिजे असं तर्काने सुद्धा आम्हाला काय करता येतं, हळूहळू जाणून घेता येऊ शकतं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की वारंवार वारंवार अशा पद्धतीने विचार केला तर मग आम्हाला या सगळ्या गोष्टी पटायला लागतात, आम्ही त्या स्वीकारायला लागतो. आणि तशा प्रकारची मग सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना जी काही आहे ती साधना सुद्धा आमच्याकडनं सद्गुरू कृपेने व्हायला लागते. आणि कधीतरी एखाद्या वेळेस एखादी झलक सुद्धा जी काही आहे ती झलक सुद्धा एखाद्या वेळेस एखाद्या साधकाला मिळू शकते. आणि जेव्हा अशा पद्धतीने ती झलक मिळते तेव्हा मात्र आता त्याला वारंवार वारंवार त्याचा अनुभव घेत राहावा असं त्याला वाटायला लागतं. आणि त्याला वेळ मिळाला की तो साधक मग हळूहळू पुन्हा पुन्हा ध्यानधारणा करण्यासाठी थोडा वेळ का होईना बसण्याचा प्रयत्न करत असतो. काहीतरी थोडं का होईना एखादी झलक आम्हाला मिळालेली असल्याचा परिणाम म्हणून वारंवार आम्हाला बसावसं वाटतं आहे. याचाच अर्थ असा आहे की त्या ठिकाणी काहीतरी मला थोडंसं का होईना पण त्याचं काय होऊन गेलेलं आहे तर किंचित काही क्षण काही सेकंद मला त्याची झलक कदाचित मिळालेली असू शकते. आणि म्हणून मला पुन्हा पुन्हा त्या गोष्टीकडे काय ओढा जो काही आहे तो ओढा माझा होतो. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी आता सांगताहेत की वास्तविक पाहता पण अशा पद्धतीने असे विचार करणारे जे लोक असतात तर ते सहसा फार थोडे असतात आणि त्यामुळे ते सहसा कोणाच्या काय तर दृष्टीला पडत नाही. आणि त्यासाठी त्यांनी मग उदाहरण दिले की जसं चिंतामणी असू दे किंवा परीस असू दे हे सहसा कोणाला मिळत नाही.
आणि सगळ्यांच्या वाट्याला मात्र काय येतं, खडे किंवा काचेचे मणी जे काही आहेत तेच त्यांना मिळतात. सोने आणि हिरे जे काही आहे यांच्या खाणी जमिनीत शोधाव्या लागतात, पण दगड आणि माती जे आहेत त्या वाटेवरती पडलेले असतात. अगदी त्याचप्रमाणे ते म्हणतात की चंदन जी झाडं सुद्धा फार कमी त्या ठिकाणी पाहायला मिळतात, पण दुर्मिळ असलेल्या अशा काही वस्तू किंवा पदार्थ असतात की जी शंख, उजवा शंख आणि वेल किंवा अमूल्य वान असलेल्या वनस्पती ज्या काही आहेत त्या अत्यंत दुर्मिळ असतात, पण एरंड, धोत्रा, शिंपल्या वगैरे सारखे ही झाडं कुठेही आम्हाला पाहायला मिळू शकतात. आणि त्या दृष्टिकोनातूनच अर्थातच कल्पतरू, चंदन हे सुद्धा कसे आहेत, तर हे फार दुर्मिळ आहेत, पण बोरी बाबळी ज्या काही आहेत त्या मात्र जागोजागी आपल्याला आढळतात. आणि त्या दृष्टिकोनातूनच समर्थ या ठिकाणी सांगताहेत की तैसा ज्ञानी योगेश्वर, गुप्तार्थ लाभाचा ईश्वर, इतर ते पोटाचे किंकर, नाना मते धुंडिती. आणि अशा पद्धतीने ब्रह्मज्ञानी जे आहेत ते मात्र श्रेष्ठ योगी जे काही आहेत ते ब्रह्मसुखाच्या या लाभाचा काय करतात, गुप्त असलेला, गुप्त का म्हटलं याला, भगवद्गीतेने सुद्धा 9व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलेलंच आहे की काय, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम. आता त्याला सुद्धा काय म्हटलं की ही विद्या कशी आहे, अध्यात्म विद्या कशी आहे, तर राजविद्या आहे आणि राजगुह्य पण आहे, अत्यंत गुह्य असलेली अशी ही गोष्ट आहे. आणि म्हणूनच याला गुप्तधन गुप्तधन वारंवार अशा पद्धतीने जे समर्थ म्हणतायत ते तेवढ्यासाठीच म्हणतायत की हे सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही, त्याच्यासाठी आम्हाला अत्यंत चिकाटीने अभ्यास करावा लागतो, साधना करावी लागते. आणि ती साधना करता करताच एखाद्याच योगेश्वराला, तो ज्ञानी असलेला योगेश्वर जो काही आहे त्यालाच अशा पद्धतीने या ब्रह्मसुखाचा, गुप्त असलेल्या या ज्ञानाचा काय लाभ होऊन बसतो आणि तो त्याचा काय तर स्वामी होतो. पण इतर लोक जे काही आहेत ते मात्र पोटार्थी असलेले लोक ते या वरवरच्या भोगामध्येच रममाण होतात. वरवरचा भोगच त्यांना काय काय वाटतो, तर तो सुखकारक वाटतो. वास्तविक पाहता तो तात्कालिक सुख देणारा असतो. आणि म्हणून या ठिकाणी इथे पुन्हा समर्थ असं म्हणतात, तस्मात सार ते दिसेना आणि असार ते दिसे जना. वारंवार सातत्याने सर्वांना सार जे काही आहे ते मात्र दिसत नाही आणि असार जे काही आहे ते असार मात्र सगळ्यांना हा असाराचा संपूर्ण दुष्य पसारा जो काही आहे तो जगतामध्ये आपल्याला दिसतच असतो. पण साधू संत जे काही असतात ते साधू संतांना मात्र सार आणि असार याचा विवेक जो काही आहे तो विवेक कळतो. आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी काय तर कशाला महत्व देतात, तर असार बाजूला सारतात आणि साराला ते पूर्णपणे महत्व देतात. आणि त्याच दृष्टिकोनातून मग ते म्हणतात की ज्यांना अशा पद्धतीने बघा, आपण साधा विचार करता येऊ शकतो आपल्याला की एखादी व्यक्ती आहे, अगदी छान सुंदर अथांग असलेल्या सागरामध्ये पोहण्याचा आनंद ती लुटते आहे. आणि जिला अशा पद्धतीने मोठ्या सागरामध्ये पोहण्याचा आनंद मिळतोय, ती तलावातल्या बाकी म्हणजे लहान सहान डबक्यामध्ये किंवा काय लहान सहान तलामध्ये पोहण्यामध्ये तिला आनंद मिळेल का? अर्थातच नाही. उच्च प्रतीचा आनंद जिला मिळालेला आहे ती बाकीच्या गोष्टींमधला क्षुल्लक आनंद शोधण्याच्या मागे ती लागणार नाही. तर तो त्या ठिकाणी ती आपोआपच तिचं लक्ष जे काही आहे त्या बाकीच्या गोष्टींकडे ते राहणारच नाही. कारण काय, तर तिला एक मोठं घबाड जे काही आहे ते घबाड तिला मिळून गेलेलं असतं. आणि म्हणून ती व्यक्ती जी काही आहे म्हणजे सागरामध्ये पोहणार आनंद जिला मिळालेला आहे, ती जसं लहान एखाद्या तलावामध्ये किंवा छोट्याशा नदीमध्ये पोहण्याचा आनंद तिला मिळणार नाही, अगदी त्याचप्रमाणे इथे ते सांगतात की या साधू संतांना हे जे काही गुप्त असलेलं ज्ञान जे काही आहे ते ज्ञान त्या ठिकाणी त्यांना काय झालेलं असतं, तर त्याचा अपरोक्ष अनुभव त्यांना आलेला असतो. अर्थातच त्यामुळे या संपूर्ण जगताकडे ते मिथ्यत्वाच्या दृष्टीने पाहत असतात आणि म्हणून त्या कशातही ते रमत नाहीत, ते रंगत नाहीत, किंबहुना त्या ठिकाणी
ते रेंगाळत सुद्धा नाहीत. त्यांचा फक्त आणि फक्त रमण्याचा विषय कोणता असतो, तर तो ज्ञानसागरामध्ये रमण्याचा, रंगण्याचा त्यांचा काय असतो, सातत्याने तर तो अनुभव त्यांचा असतो आणि तिथेच ते रंगतात, तिथेच ते रमतात. आणि म्हणून ते म्हणतात की वास्तविक पाहता दिसेना जे गुप्तधन तयासी करणे लागे, अंजन गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा. ते म्हणतात की असा हा जो काही दडलेलं, आतच दडलेलं धन जे काही आहे, धन दडलेलं आहे. आणि ते गुप्तधन जर का श्री गुरूंची, सद्गुरूंची संगत करणं आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या सहवासात राहणं, त्यांची संगत करणं, त्यांनी सांगितलेला विचार धरून ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करणं, हे सगळं जे काही आहे हे सातत्याने वारंवार आम्हाला करता आलं पाहिजे. आणि तसं जर का आम्ही वारंवार करण्याचा प्रयत्न केला तरच हळूहळू आम्हाला ती सद्वस्तू जी काही आहे ती सद्वस्तूचा लाभ आम्हाला होऊ शकतो. आणि म्हणून ते म्हणतायत की अशा पद्धतीने जसं एखाद्या श्रीमंत राजाच्या सहवासात राहणारी व्यक्ती, तिला काही कशाची कमी असेल का हो? तिला काहीही कमी राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे संत संगतीमध्ये की ज्यांनी ब्रह्म अनुभव घेतलेला आहे अशांच्या संत संगतीमध्ये जे राहतात तर त्यांना त्या ठिकाणी हळूहळू का होईना पण त्या ब्रह्मवस्तूचा लाभ जो काही आहे तो ब्रह्मवस्तूचा लाभ त्यांना निश्चितपणे होतो. आणि म्हणून ते म्हणतात की त्याच्यासाठी मात्र सत्संगती अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून सद्वस्तूच लाभे सद्वस्तू, अव्यवस्थाच अव्यवस्थू, पाहता प्रशस्ताच प्रशस्तू विचार लाभे. साहजिकच सातत्याने सोहम सारखी साधना जी श्रेष्ठ साधना आहे आणि त्या साधनेनेच हळूहळू ती ब्रह्मवस्तू जी काही आहे ती ब्रह्मवस्तू आम्हाला प्राप्त होऊ शकते. म्हणजेच नित्य प्राप्ताची प्राप्ती जी काही आहे ती नित्य प्राप्ताची तो आम्हाला नित्य प्राप्तच आहे, पण आम्हाला जणू काही अप्राप्त झाल्यासारखा झालेला आहे. आणि म्हणून या नित्य प्राप्ताची प्राप्ती जर का आम्हाला करून घ्यायची असेल तर आम्हाला संतांचा सहवास, सद्गुरूंचा सहवास, त्यांच्या विचारांच्या संघामध्ये वारंवार वारंवार आम्हाला राहता आलं पाहिजे. आणि त्यांच्या विचारांच्या संघात राहायचं याचा अर्थ आत्मानात्म विचार जो काही आहे किंवा सारासार विचार जो काही आहे सतत अंतःकरणामध्ये तो जागृत असला पाहिजे. शाश्वत काय अशाश्वत काय याचा विचार आमच्या अंतःकरणात अखंड जागृत असला पाहिजे. फक्त एकच तत्व शाश्वत आहे आणि बाकीचं सगळं अशाश्वत आहे. आणि म्हणून शाश्वत असलेल्या त्या आत्मतत्वाला, त्या ब्रह्मतत्वाला आम्हाला गवसणी घालण्यासाठी त्याच्या निधिध्यासनामध्ये राहण्याचा प्रयत्न वारंवार विचारांच्या माध्यमातून करता आला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतात वास्तविक तो परमात्मा सर्वदूर सर्वत्र समप्रमाणात कसा आहे तर व्यापून राहिलेला आहे. आणि चर आणि अचरामध्ये तो त्या ठिकाणी असताना सुद्धा मात्र आम्हाला तो कळत नाही. पण तो संतांच्या सहवासात आल्यावरती त्या ब्रह्म हे जे काही आहे त्या ब्रह्मांडापासून वेगळं नाहीच आहे, ब्रह्मांडामध्येच ते व्यापून राहिलेलं आहे. आणि व्यापून राहिलेलं पण असं जे काही तत्व आहे ते मात्र आम्हाला काय तर सहजासहजी पटकन लक्षात येत नाही. आणि म्हणून अंतर्मुख होण्याची गरज असते. आणि अंतर्मुख होऊन त्याचा शोध घेणं, त्याचं आकलन करून घेणं आणि त्याचा विषयीचा अखंड निश्चय अंतःकरणात सांभाळण्याचा प्रयत्न करणं. आणि हे सगळं संसार करता करताच आम्हाला करता येऊ शकतं. आणि म्हणून ही महत्वाची, अत्यंत महत्वाची ओवी आहे या समासातली 24वी ओवी. संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. समर्थ या ठिकाणी सांगतात वास्तविक जग सोडून जाण्याची किंवा प्रपंच सोडून देण्याची किंवा कुटुंब सोडून देण्याची, प्रपंचाचा त्याग करण्याची अजिबात सुद्धा आवश्यकता नाही. फक्त त्या प्रपंचाची आसक्ती मात्र आमच्या अंतःकरणातनं निघून गेली पाहिजे. आणि अखंड आम्ही त्या ठिकाणी की त्या प्रपंचात राहूनच विचार करता आला पाहिजे. विचार हे फार मोठे एक साधन संतांनी तुम्हा आम्हाला दिलेलं आहे. आणि हे या साधनाचा वारंवार उपयोग जो काही आहे, विचारांचे पूल आपल्याला बांधता आले पाहिजेत. काकांचं वाक्य आहे की हे विचारांचे पूल आम्हाला वारंवार
त्या ठिकाणी हे संत वाङ्मयाचे जे काही विचार आहेत ते संत वाङ्मयांचे विचार माझ्या अंतःकरणात अखंड जागृत असले पाहिजे. आणि या विचारांच्या पुलावरून मला पहिलं तीराला काय तर जाता आलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मला संसार सोडण्याची आवश्यकता नाही, त्याचा त्याग करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. फक्त विवेकाने त्याचा मात्र मला विचार करता येऊ शकतो. आणि तो विचार करून त्याला काय तर मिथ्यत्व त्याला देऊन, म्हणजेच त्याचं मिथ्यत्व ओळखून सार असलेला असं जे ब्रह्मतत्व आहे त्याला त्या ठिकाणी त्याच्यावर लक्ष केंद्रित करून मग संसारातली जी जी काही आम्हाला कर्तव्य करावी लागतात ती कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडायची आहे. फक्त कशात गुंतून न जाणे ही कला मात्र आम्हाला काय करता आली पाहिजे, तर जोपासता आली पाहिजे. आणि म्हणून इथे ते म्हणत आहेत की माझं हे जे काही बोलणं आहे तर हे माझं बोलणं हे त्या ठिकाणी तर अत्यंत महत्वाचं आहे. स्वतः समर्थांनी या ठिकाणी एका ठिकाणी तर स्वतःच्या उपासनेची शपथ सुद्धा घेतलेली आहे. आणि स्वतःच्या उपासनेची शपथ घेऊन ते त्या ठिकाणी म्हणतात की हे प्रचितीचे बोलणं आहे, विवेक प्रचित पाहणे. या अशा पद्धतीचा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. आणि म्हणून त्यांच्या अनुभवाच्या बळावरती अशा पद्धतीने आपण सुद्धा काय केला पाहिजे, आपण सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून सप्रचित आणि अनुमान, उधार आणि रोकडे धन, मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन यास महदांतर, अशा पद्धतीने ते म्हणत आहेत की अनुभव आणि केवळ ऐकिव असलेलं ज्ञान, रोख रक्कम आणि उधारीचा वायदा, याच्यामध्ये फरक आहे की नाही. अर्थातच मानस पूजा, मनाने केलेली पूजा आणि प्रत्यक्ष त्या भगवंताचं दर्शन याच्यामध्ये काय आहे, फार फार अंतर आहे. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून ते अशा पद्धतीने आपल्याला म्हणत आहेत की हा सगळा रोकडा परमार्थ जो काही आहे तो रोकडा परमार्थ, याची देही याची डोळा आम्हाला काय करता आला पाहिजे, तर आम्हाला तो हस्तगत करून घ्यायचा आहे, आत्मसात करून घ्यायचा आहे. आणि तो आत्मसात करण्यासाठी म्हणजे काही माझे जन्म जातील आणि काही जन्मानंतर मी मोक्ष पदाला प्राप्त होईन असं नाही. तर ज्या अर्थी आम्हाला मनुष्य जन्म मिळालेला आहे, ज्या अर्थी आम्हाला परमेश्वराने उपजतच विवेक नावाची शक्ती तुम्हा आम्हाला दिलेली आहे, त्या अर्थी या नरदेहामध्येच, याच देहामध्ये आम्हाला काय करता येऊ शकतं, याची देही याची डोळा पाहू मुक्तीचा सोहळा, हे आम्हाला याच देहामध्ये करता येणं शक्य आहे. आणि ते करता येऊ शकतं, पण त्याच्यासाठी तेवढी चिकाटी, तेवढी सातत्य आणि तेवढी अभ्यास करण्याची वृत्ती जी काही आहे ती सातत्याने सांभाळावी लागते. आणि म्हणून ते म्हणतात की याची जन्म येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. आणि म्हणून याच जन्म मरणाच्या रहाटगाड्यातून आम्हाला सुटता येऊ शकतं. आणि आपल्याला स्वरूपानुभव जो काही आहे तो स्वरूपानुभवाने निश्चितपणे आम्हाला मोक्ष जो काही आहे तो मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आणि या जन्म मरणाच्या रहटगाडग्यातून आम्ही पूर्णपणे सुटू शकतो. आणि त्यासाठी समर्थ मात्र 30व्या अवधीत स्वतःच्या उपासनेची शपथ घेत आहेत. आता बघा किती गांभीर्याने आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. समर्थांसारखे महापुरुष शपथेवरती बोलतायत आणि ते म्हणतायत की माझ्या उपासनेची शपथ घेऊन मी हे सांगतो आहे. कुतर्क करण्याची अजिबात सुद्धा आवश्यकता नाही. आणि इथे माझं म्हणणं अजिबात सुद्धा खोटं नाही. मी हे तुम्हाला माझ्या उपासनेची शपथ घेऊन सांगतो. कारण स्वतः समर्थांनी त्या ठिकाणी जे काही ज्ञान त्यांना रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढिले आणि म्हणून या तुवा केले पाहिजे काय तर रघुनाथ भजन, असं समर्थ मागच्या सगुण भजनामध्ये एका ठिकाणी म्हणतात की मला जे काही ज्ञान प्राप्त झालं आहे ते रघुनाथाचं भजन केल्यामुळे मला ते ज्ञान प्राप्त झालं, रघुनाथाच्या भजनामुळे मला महत्व प्राप्त झालं. आणि म्हणून बाबा रे तू सुद्धा काय कर, तर रघुनाथाचं भजन कर. अर्थात तो रघुनाथ कसा आहे हे तू ओळख आणि ओळखून संतांकडून सारासार विचार करून सारावरती सातत्याने काय हो, तर सारावरती सतत लक्ष केंद्रित कर.
आणि असं जर का केलं तर माझं हे बोलणं अत्यंत खरं आहे. विवेक या साधनाने लवकरात लवकर आपल्याला मुक्ततेच्या अवस्थेला जाऊन पोचता येऊ शकतं. आणि म्हणून या देहाने जगात वावरत असताना देखील त्या बाधितावृत्तीने आपल्याला राहता येऊ शकतं. आणि म्हणून मग समर्थ या ठिकाणी म्हणतात की अशा पद्धतीने हे जे काही देवपद आहे ते देवपद कसं आहे तर निर्गुण निराकार असलेलं असं हे देवपद आहे. आणि हे देवपद आहे निर्गुण देवपदी अनन्यपण हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान पाणे. देव या पदाचा लक्षार्थ जो काही आहे तर निर्गुण असून त्या ठिकाणी त्याच्याशी जीवानं एकरूप होऊन राहणं, अर्थातच त्या आत्मरूपाशी एकरूप होऊन राहणं हेच काय आहे तर हे तुम्हा मला साधायचं आहे. आणि समर्थांच्या एक सुंदर ओवी मला या ठिकाणी आठवते. समर्थ असं म्हणतात एका ओवीमध्ये, मागे येऊन गेलेली आहे ती ओवी, की एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण आणीला चोरू कैचा मध्ये. ते म्हणत आहेत फक्त दोनच घटक या प्रकृती या संपूर्ण जगतामध्ये आहे. आणि ते जर का दोन घटक कोणते असतील तर एक मुख्य परमेश्वरू, एक मुख्य आत्मा, एक मुख्य परमात्मा, म्हणजेच ब्रह्म नावाचं तत्व, म्हणजे आत्मा नावाचं तत्व, परमात्मा नावाचं तत्व किंवा ब्रह्म नावाचं तत्व हे एक आहे, हा एक घटक आहे. आणि दुसरी प्रकृती जगदाकारू, आणि दुसरी जी काही आहे ती अष्टधा प्रकृती जी आहे ती जगदाकार असलेली ही देहादी जगदाने व्यापलेली ही अष्टधा प्रकृती आहे. अरे बाबा तू जीव म्हणून तू तिसरा आपण कोण आणलास मध्ये. वास्तविक पाहता जीव नावाचं तत्व अस्तित्वातच नाही असं समर्थांचं सांगणं आहे. आणि म्हणून तिसरा आपण आणीला चोरू कैचा मध्ये, तू तिसरा हा कुठला घटक आणला मध्येच. वास्तविक पाहता तिसरा घटकच अस्तित्वात नाही. जीव नावाचं तत्वच खरं पाहिलं असतं अस्तित्वात नाही. इतक्या थरा म्हणजे उच्च पातळीवर समर्थ आम्हाला घेऊन जातात. आणि त्या अनुषंगाने अशा पद्धतीने आम्हाला देहीचं विदेही होऊन राहता येऊ शकतं. अशी ही जीवनमुक्ताची लक्षणं आपण सार आणि असार या समासाच्या माध्यमातून कसे ते जीवनमुक्त कशा पद्धतीने झालेले असतात हा सगळा विचार जो काही आहे तो समर्थांनी या समासात आपल्याला सांगितलेला आहे. आणि म्हणून अशी अवस्था तुम्हा मला सद्गुरु कृपेने प्राप्त हो अशा प्रकारची प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करते. आणि आपल्या अंतःकरणातले सगळे संशय आपण बाजूला फेकून देऊया आणि केवळ सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे तशा प्रकारची साधना करूया. आणि त्या स्थितीपर्यंत तुम्ही आम्ही जाऊन पोहोचूयात अशा पद्धतीची एक प्रेमळ मागणी सद्गुरूंच्या चरणी करून या ठिकाणी झालेलं चिंतन समर्थांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.